एकतर बायर बरोबर एकदा बायर मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर कम्युनिकेशन कम्प्लिटली ओपन ठेवा. मी मगाशी सांगतो जसं फिल्टर न ठेवता तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्या समोर ठेवल्यात किंवा ही कॉस्ट आहे एवढ्याला मला मिळतंय, एस्पेशली ऍग्रिकल्चरमध्ये किंवा आजचा रेट हा आहे, मला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट एवढी पडते, मी एवढं प्रॉफिट ठेवतोय, तू डिसाईड कर एवढं प्रॉफिट ठेवू की नको ठेवू, बाकीच्या गोष्टी तर बदलू शकणार नाहीये. सो त्यामुळे ते कम्युनिकेशन जेवढं तुम्ही खरं ठेवाल ना, रिअल ठेवाल, ही गोष्ट अनेकांना पटणार नाही, ही गोष्ट अनेक जण करणार नाही, त्याची मला गॅरंटी आहे की नाही असं काय होणार नाही. असं बाहेरला सांगितलं बाहेरला कळेल आपला प्रॉफिट किती मिळतंय. तुला लक्षात घ्या, तू पण धंदा करायला बसलाय, त्याला एक कळतं की तुम्ही पण धंदा करायला बसलाय, त्याला एक माहिती तुम्ही पण प्रॉफिट कमवायलाच बसलाय. त्यामुळे तो ते डिनाय करत नाही, युजली डिनाय करत नाही आणि ते लोक नाही बोलत किंवा नाही एवढं प्रॉफिट ठेवू नको तेवढं ठेवू. त्यामुळे कम्युनिकेशन बायर टिकवण्यासाठी एकच आहे, त्याच्याबरोबर पर्सनल रिलेशन डेव्हलप करणं बायर बरोबर. दुसरं त्याला हे वाटून देणं की हा माणूस माझ्यासाठी अवेलेबल आहे, मला लागेल तेव्हा, फक्त धंद्यासाठी नाही तर इतर फॅक्टर्ससाठी पण हा माणूस माझ्यासाठी अवेलेबल आहे. त्यानंतर बायर बरोबर लॉंग टर्म रिलेशन डेव्हलप होतं.